नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 22 मे 2026. मनकामना देवी आणि हे गोरखा हे ठिकाण आहे. गोरखा म्हणजे नेपाळमधलं ठिकाण आहे आणि हे पाहू शकता. या ठिकाणी आलो तर या ठिकाणी दर्शन देखील घेतलंय आणि या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला हा एक अंदाज सांगणार आहे. तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज 22 आणि 23 तारखेला महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रासही कोकणपट्टी म्हणजे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, नाशिक त्याच्यानंतर संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, इकडं सोलापूर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे आज म्हणजे मध्यरात्रीपर्यंत चांगला मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस भाग बदलत पडणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात. हा पाऊस सांगायचा झालं तर खास करून पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी आणि तसंच मराठवाड्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात राहणार आहे. विदर्भात मात्र हा पाऊस सगळीकडे पडणार नाही. विदर्भात मात्र तुम्हाला सांगू इच्छितो 27 मे पासून ते 4 जूनच्या दरम्यान विदर्भात देखील एक मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस येणार आहे. आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आजच्यानं 15 दिवस राहिलेले तुम्ही शेतीचे कामं करून घ्या. मान्सून खूप सक्रिय पोषक वातावरण असल्यामुळे तुम्ही शेतीचे कामं आटपा. आणि हे जे मी अंदाज देत आहे हे जे ठिकाण आहे मनकामना गोरखा नेपाळ या भागातून आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. फक्त हा पाऊस महाराष्ट्रामध्ये विखुरलेल्या स्वरूपात राहणार आहे. जिल्ह्यामध्ये काही भागातच पाऊस पडणार आहे, सर्वदूर पडणार नाही. म्हणून हा अंदाज लक्षात. धन्यवाद. मनकामना ह्या देवीला जर यायचं असलं तर गोरखा या ठिकाणी यावं लागतं, पण याला रोपवेनं वरी चढावं लागतं. म्हणजे खूप मोठं रोपवे आहे आणि याला तिकीट आहे, म्हणजे रोपवेला तिकीट आहे. उंच ठिकाण आहे आणि या ठिकाणी येण्यासाठी खूप मनकामना हे देवीचं ठिकाण आहे आणि गोरखा हे गाव आहे आणि हे नेपाळमधलं आहे. धन्यवाद. ही जी मनकामना देवीची एक विशेष आहे म्हणजे या ठिकाणी आल्याच्या नंतर आपली जी मनोकामना आहे ती इथं या ठिकाणी पूर्ण होते अशी इथं आख्यायिका म्हणजे सांगायचं झालं इथं असं सांगत होते. धन्यवाद.